बातमी जी प्रभाव पाडेल। नमस्कार, युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। हदगाव तालुक्यातील वरवट येथे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने ओढे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेताकडून घराकडे येत असताना एक महिला 2 मुली पुराच्या पाण्यात गेल्या वाहून। शोधाशोध घेतल्यानंतर एक महिला 2 मुली मृत अवस्थेत आढळल्या। 27 मे रोजी 1 वाजताच्या दरम्यान मनाठा वरवट परिसरामध्ये अचानक ढगफुटी दृश्य पाऊस झाला। या पावसात वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता। महिला आणि 2 मुली शेताकडून गावाकडे येत होत्या। अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने घराकडे येत असताना वरवट येथील महिला अरुणा बळवंत शकीरगे वय 37 वर्ष, त्यांच्यासोबत 2 मुली समीक्षा वय 7 वर्ष, दुर्गा वय 10 वर्षे आपल्या आईसोबत घराकडे येत होते। ओढा क्रॉस करताना तिघेही पाण्यामध्ये वाहून गेल्याचं गावामध्ये समजल्याने वरवट गावातील व मनाठा गावातील नागरिकांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केल्याने वरवट ते चुंचा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्या ओढ्यामध्ये सुद्धा शोध घेतल्यानंतर तिन्ही मृतदेह सायंकाळी 5 वाजता मृत अवस्थेत सापडले। या घटनेमुळे वरवट परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे। या घटनेची माहिती मिळताच हदगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, मंडळ अधिकारी गीते तलाटी, मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी घटनास्थळी येऊन तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशाळा येथे पाठवण्यात आले होते। या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आज दुपारी 12-12:30च्या दरम्यान वरवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि पाऊस एवढा भयंकर होता की त्या पावसामुळे अचानक गावाच्या बाजूलाच शेजारी नाला आहे, त्या नाल्याला पूर आला। आता काही महिला शेतामध्ये गेल्या होत्या आणि त्याच्यापैकी काही महिला नाला ओलांडून पुढे गेल्या, परंतु ही जी महिला आज वाहून गेलेली आहे तिच्यासोबत 2 मुली होत्या, म्हणजे एक 10 वर्षाची मुलगी होती आणि एक 7 वर्षाची मुलगी होती। तर मुली वाहून गेल्यामुळे ती मुलींना पकडण्यासाठी ती पण वाहून गेली आणि दुर्दैवानं ह्या तिघींचा देखील याच्यामध्ये अंत झालेला आहे आणि तिघी मयत झालेल्या आहेत, म्हणजे त्या 2 मुली आणि ती महिला। अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आमच्या तालुक्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे। एकाच कुटुंबातील हे सगळे आहेत। आज, उद्या आणि परवा 3 दिवस आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट घोषित केलेला आहे। शासनाने हवामान खात्याचा अंदाज आहे की विजांचा कडकडाट आणि गडगडाट असं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, तरी नागरिकांनी घरामध्ये बसावं, आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं आणि जेव्हा नदीला नाल्याला पूर येतो त्यावेळेला कुणीही पुरामध्ये जाऊ नये, कारण आपण गेलो तर अशा घटना घडतात। त्याच्यामुळे प्रशासनाच्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावं आणि जीवित आणि वित्तहानी टाळावी असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। अशी घटना घडली तर कोणाला फोन करायचा? पहिला फोन आहे की त्यांनी आपले गावचे जे सरपंच आहेत त्यांना सांगितलं पाहिजे आणि सरपंचांनी मग तहसीलदार आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि बाकीची आपली यंत्रणा आहे, जसं आता केलेलं आहे त्यांनी की पोलीस आणि महसूल प्रशासन आणि गावात एक प्रत्येकाने आपली एक टीम ठेवली पाहिजे की जसं आता ह्या वरवटमध्ये एक टीम होती, त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांचं शोध व बचाव कार्य सुरू केलं आणि जोपर्यंत आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो तिथे तोपर्यंत त्यांना एक डेड बॉडी सापडली होती। नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या गावचे जे वरवट गावचे सरपंच आहेत, गावचे एक टीम आहे की यांनी अतिशय म्हणजे दुपारी 12:30-1 वाजल्यापासून कंटिन्युअस शोध घेत आहेत आणि आता 5:45ला म्हणजे 5:30ला तशी डेड बॉडी सापडली आणि खूप म्हणजे ह्या लोकांनी मदत आणि सहकार्य केलं। त्याबद्दल मी ह्या सगळ्या वरवटच्या लोकांचे, सरपंचांचे आणि पोलीस प्रशासन देखील आमचं होतं त्याच्यामध्ये, ते देखील लोक फिरत होते, त्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करते। आणि अशाच पद्धतीनं आता आपला हा अजून मान्सून सुरू नाही झालेला, म्हणजे ही अवकाळी पाऊसच म्हणता येईल याला, पण मान्सून सारखाच हा पाऊस पडत आहे। 30-35 वर्षामध्ये पहिली वेळ आहे की मान्सून पूर्व एवढा मोठा पाऊस पडत आहे आणि अशी दुर्दैवी घटना झालेली आहे। तर मी असं आवाहन करेन लोकांना की या घटनेवरून आपण शिकलं पाहिजे की ज्या वेळेला कळतंय की पाणी जास्त आहे आणि लोक सांगतायत त्यावेळेला ऐकलं पाहिजे, पाणी जास्त आहे जाऊ नका। त्या महिलेने जर बाकीच्या महिलांचं ऐकलं असतं तर आज तिची देखील डेथ झाली नसते।